गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीच्या पूजेची तयारी. प्रथम महत्त्वाचे, घरात मूर्तीचा प्रवेश होण्यापूर्वी प्रवेशद्वाराशी तिच्यावर तांदूळ, दूध आणि पाणी ओवाळून स्वागत करावे. ओवाळलेल्या वस्तू बाहेर टाकाव्या. मूर्ती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे. मूर्तीस व मूर्ती आणणाऱ्यास कुंकू लावावे. मूर्तीला सुवासिनीने औक्षण करावे. त्यानंतर मूर्ती घरात आणून सुरक्षित जागी पाटावर ठेवावी. ती ठेवण्यापूर्वी पाटावर थोड्या अक्षता पसराव्या. अजून एक, गणपतीला 21 पत्री व्हावी असं शास्त्र सांगतं. ती कोणती? तर तुळस, बेल, माका, दुर्वा, धोत्रा, शमी, कण्हेर, रुई, मरवा, जाई, केवडा व हादगा. पण कधीकधी सर्व पत्री मिळत नाहीत, तेव्हा दुर्वा, बेल किंवा लाल रंगाची फुले व्हावी असे शास्त्र सांगते. आता उपकरणे. तांब्याचा तांब्या, फुलपात्र, संध्येची पळी, एक लहान व एक मोठे ताम्हण, समई, निरांजन, पंचामृत पात्र, उदबत्ती घर, नैवेद्याचे पात्र, पूजा करण्यासाठी आसन, पाट किंवा चटई आणि श्री गणेशाची मूर्तीसाठी चौरंग किंवा पाट. आता उपचारांचे साहित्य. चंदनाचे गंध, शेंदूर, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता, सुवासिक अत्तर, तांबडी फुले, दुर्वा, कमळ, 2 जानवी जोड, वस्त्र. यातलं वस्त्र हे 21 मण्यांचे लाल असावे. उदबत्ती, कापूर, नैवेद्य, पेढे, मोदक किंवा गुळखोबरं. पंचामृत, यामध्ये दूध, दही, तूप, दूध आणि साखर यांचं मिश्रण असावं. सुपारी, फळं आणि पत्री. हे सर्व तयारी झाल्यानंतर पूजेला सुरुवात करावी. गणपती प्रतिष्ठापना. श्री गणेशाय नमः. प्रथम कपाळाला कुंकुम तिलक लावून घ्या. नंतर विड्याची 2 पानं, त्यावर नाणं आणि सुपारी असं देवासमोर ठेवा. देवाला नमस्कार करा. त्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करा आणि इथे या. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आता मी 24 नावं घेतो. पहिल्या 3 नावाला आचमन करायचं, चौथ्या नावाला पाणी सोडायचं. पुन्हा पहिल्या 3 नावाला आचमन करायचं, चौथ्या नावाला पाणी सोडायचं आणि हात धुवून आणि हात जोडून बसायचं. मी आता सुरुवात करतो. ओम श्री केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पाणी सोडा. पुनराचम्यम. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पाणी सोडा. हात धुवून बसा.
ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम भूं भुवां स्वाहा ओम मां जनः ओम तपः ओम सत्यम्। आता गायत्री मंत्र म्हणा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता उजवा हात उजव्या कानाला आणि नंतर डाव्या कानाला लावा. आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आता देवतांना नमस्कार करूया. हात जोडा. श्रीमन्महागणपतयधिपतये नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. षट्पुरन्दराभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. मातृपितृभ्यां नमः. कालकामपरशुरामेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. एतत्कर्म प्रधानदेवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु. आता आपण संकल्प करूया. प्रथम पळीभर पाणी घ्या, त्यात गंध आणि अक्षता घाला आणि मी म्हणतो तसं म्हणायचं. अद्य विष्णवात्मक तिथ्यादि श्री परमेश्वर प्रीत्यर्थम श्री गणेश प्रसादेन मम सकुटुंबस्य सपरिवारस्य क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अद्य अभिवृद्ध्यर्थं सर्वारिष्ट निरसनपूर्वक समस्त अभ्युदयार्थं च अद्य भाद्रपद शुक्ल चतुर्थ्या प्रतिवार्षिक विहितं श्री पार्थिव महागणपति देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडश उपचार पार्थिव महागणपति पूजनम करिष्ये असं म्हणा. आणि आता हातावरून गंधाक्षताचं ते पाणी आहे ते सोडा. पुन्हा एकदा पाणी सोडा आणि गणपतीचं हात जोडून स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणपतये नमः. निर्विघ्नं कुरु. आता शरीर शुद्धीसाठी आपण न्यास करूया. मी सांगेन त्याप्रमाणे शरीरातील अवयवांना हात लावायचा. श्री महागणपतये नमः. हृदये छातीला हात लावा. श्री महागणपतये नमः. शिरसी मस्तकाला हात लावा. श्री महागणपतये नमः. शिखायै वषट्
शेंडीला हात लावा. श्री महागणपतये नमः कवचाय हुम. आता खांद्यापासून नाभीपर्यंत दोन्ही हातांनी स्पर्श करा. श्री महागणपतये नमः नेत्रत्रयाय वौषट. दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा. श्रीमन महागणपतये नमः अस्त्राय फट. आता टाळी वाजवा. आता आपण कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करूया. आता कलशामध्ये गंध, अक्षता आणि फूल वाहायचं. कलशदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. आता शंखाची पूजा करूया. शंखाची पूजा करताना अक्षता आणि तुळशीपत्र वाहायचं नाही. शंखदेवतायै नमः. गंधपुष्पं समर्पयामी. आता घंटेची पूजा करूया. घंटा देव्यै नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. घंटा वाजवा. आता दिव्याची पूजा करूया. दीपदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. आता आपण शुद्धीकरण करूया. मी जो मंत्र म्हणतोय त्या मंत्राने सर्व साहित्यावर आणि स्वतःवर पाणी शिंपडून घ्यायचं. पळीभर पाणी घ्या आणि त्या तुळशीपत्राने पाणी घालून त्यात शिंपडायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः. पूजाद्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत. आता आपण उत्सव मूर्तीला अभिषेक करूया. आधी पहिल्यांदा प्राणप्रतिष्ठा करायची. मी म्हणतो त्यावेळेला दुर्वांकुराने किंचित तूप घ्यायचं आणि देवाच्या दोन्ही डोळ्यांना हलक्या हाताने श्रद्धापूर्वक लावायचं आणि त्याच्यामध्ये देवत्व आले अशी कल्पना करायची. अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वम् आर्चायै मामहेति च कश्चन. आता गणपतीच्या चरणावर गंध, अक्षता असं अर्पण करा. ध्यान करा. हात जोडा आणि ध्यान करा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री पार्थिव महागणपतये नमः. ध्यायामी. आता देवाला फूल वहा, दुर्वा वहा आणि आवाहन करूया. आगच्छ देव देवेश तेजोराशे जगत्पते. क्रियमाणां मया पूजां ग्रहाण गणनायक. श्री पार्थिव महागणपतये नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. अक्षता वहा. आता आसन ठेवूया देवाला. श्री पार्थ त्यासाठी दुर्वांकुरा किंवा अक्षता वाहायच्या. श्री पार्थिव महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम श्री पार्थिव महागणपतये नमः. आता देवाला आता अभिषेक करूया. त्यात ती ताम्हाणातली मूर्ती आहे, छोटी जी मूर्ती आहे ती आपण ताम्हाणात घेऊया आणि त्या मूर्तीवरती पळीने
पाणी घालायचं. ज्यावेळी आपण तिथे पळीने पाणी घालतो त्याच वेळेला दुर्वांकुराने गणपतीच्या पार्थिव महागणपतीच्या पायावरही शिंपडायचं. म्हणजे दोन्हीकडे एकाच वेळी अभिषेक होईल. श्री पार्थिव महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. गणपतीच्या पायावर दुर्वांकुराने पाणी शिंपडा आणि पूजेच्या मूर्तीवरती पाणी पळीने घाला. असंच करायचं सगळं. अर्घ्यं समर्पयामी श्री पार्थिव महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. आता पळीभर पाणी घ्या, त्यात गंध, अक्षता, फूल, दुर्वा आणि सुपारी घालून ते देवावरती दुर्वेनं शिंपडायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः. अर्घ्यं समर्पयामी. आता आचमन, देवाला पिण्यासाठी पाणी द्यायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामी. देवाच्या मुखाशी धरा आणि ताम्हाणातील मूर्तीवरती पाणी घाला. आता आपण साध्या पाण्याने गणपतीवरती अभिषेक करूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. स्नानं समर्पयामी. आता पंचामृताने स्नान घालायचं. पंचामृताने स्नान घालताना 5 वेळा पंचामृत घालायचं. म्हणजे एकदा 1 पळी पंचामृत, 1 पळी साधं पाणी, 1 पळी पंचामृत, 1 पळी साधं पाणी. ज्यावेळी पार्थिव गणपतीवरती ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी दुर्वांकुराने शिंपडायचं. इथे पळीने पंचामृत आणि पाणी घालायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. श्री पार्थिव महागणपतये नमः. दुग्ध स्नानं समर्पयामी. दुग्धस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. श्री पार्थिव महागणपतये नमः. दधिस्नानं समर्पयामी. दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. श्री पार्थिव महागणपतये नमः. घृतस्नानं समर्पयामी. घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. श्री पार्थिव महागणपतये नमः. मधुस्नानान्तरेण मधुस्नानं समर्पयामी. मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. श्री पार्थिव महागणपतये नमः. शर्करास्नानं समर्पयामी. शर्करास्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. श्री पार्थिव महागणपतये नमः. आता गंधाचं पाणी घालूया. पळीत गंधाचं पाणी घ्यायचं आणि घालायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः. गंधोदकस्नानं समर्पयामी. गंधोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. आता सुगंधी द्रव्याचं म्हणजे अत्तर वगैरे काय असेल त्याचं स्नान घालूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. मांगलिकस्नानं समर्पयामी. मांगलिकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामी. अक्षता वाह. श्री पार्थिव महागणपतये नमः. समस्तोपचारगंधाक्षतपुष्पं समर्पयामी. आता गंध, अक्षता आणि फूल दोन्हीकडे वाहा. आता आपण अथर्वशीर्षाने देवावर अभिषेक करूया. ताम्हाणातलं पाणी ओतून दुसरीकडे पातेल्यात ओता. पातेलं ताम्हाण स्वच्छ धुवा. त्यात मूर्ती आहे ती रोजच्या पूजेची मूर्ती आहे ती तिथे ठेवा आणि अभिषेक पात्र ठेवा. आणि अभिषेक करताना या गणपतीवरती पाणी सतत सुरू राहू देत. घरातील मूर्तीवर पाणी सतत सुरू राहू देत आणि पार्थिव महागणपतीवरती पळीने पायावर गणपतीच्या शिंपडत राहायचं. अशा प्रकारे आपण अथर्वशीर्षाने अभिषेक करूया. ओम अथ अथर्वशीर्षं प्रारंभाभिषेकं कुर्यात्. अथ गणपती अथर्वशीर्षं प्रारंभः.
श्रीगणेशाय नमः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेमदेवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्योऽरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वातात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादिद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठते सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः संधानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निर्च्युतगायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारणं रथं च वरदं हस्तैः बिभ्राणमूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससमं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतिः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वराः। नमो व्रातपते नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु लम्बोदरायै एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतत् अथर्वशीर्षं योधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वतः सुखमेतते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते। सायं मधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रातिकृतं पापं नाशयति। सायं प्रातः प्रयुञ्जानोपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति। इदम् अथर्वशीर्षं शिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापियान् भवति। सहस्रावर्तनात् यं यं काममधिते तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिम् अभिषिञ्चति स वाग्मी भवति। चतुर्थ्या मनश्ननं जपति स विद्यावान् भवति इति यथर्वणवाक्यं। ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलं वाप्नोति यः साज्यसमेद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते। अष्टौ ब्राह्मणान्
सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति। सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जपत्वा सिद्धमन्त्रो भवति। महाविघ्नात् प्रमुच्यते, महादोषात् प्रमुच्यते, महापापात् प्रमुच्यते, स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति य एवं वेद इति उपनिषत्। ओम शान्ति शान्ति शान्तिः इति गणपति अथर्वशीर्षं सम्पूर्णम्। पृथ्वी शान्ति, अंतरिक्ष शान्ति, द्यौ शान्ति, दिश शान्ति, अवान्तरदिशा शान्ति, अग्निशान्ति, वायुशान्ति, आदित्य शान्ति, चंद्रमा शान्ति, नक्षत्राणि शान्ति, आपशान्ति, औषधयः शान्ति, वनस्पतयः शान्ति, पुरुषः शान्ति, ब्रह्मणः शान्ति, शान्तिरेव शान्तिः, शान्तिमस्तु शान्तिः। तयाहं शान्त्या सर्वशान्त्या मह्यं विपदे चतुष्पदे च शांति करोमि, शांतिर्मे अस्तु शांतिः। श्री पार्थिव महागणपतये नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। आता पळीभर पाणी घाला। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सकल पूजा, आता गंध अक्षता आणि फूल वा। सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। आता तामानातली छोटी मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसा आणि तिला जागेवर ठेवा। आता वस्त्र व्हायचं, नंतर जानवं व्हायचं, नंतर गंध, अक्षता, हळद, कुंकू असे सर्व अलंकार एक एक करत वाहूया। हे सर्व करताना प्रथम पार्थिव गणपतीला व्हायचं, नंतर मूर्तीला व्हायचं। श्री पार्थिव महागणपतये नमः। वस्त्रं समर्पयामि। कार्पासवस्त्रं समर्पयामि। श्री पार्थिव महागणपतये नमः। आता जानवं घालूया। श्री पार्थिव महागणपतये नमः। उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि। आता गंध लावूया। श्री पार्थिव महागणपतये नमः। चंदनं समर्पयामि। आता अक्षता वाहूया। श्री पार्थिव महागणपतये नमः। अक्षतान् समर्पयामि। आता गणपतीच्या डाव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत असं कल्पून आपण हळद, कुंकू असं वाहूया। श्री रिद्धी सिद्धिभ्यां नमः। हरिद्रां समर्पयामि। श्री रिद्धी सिद्धिभ्यां नमः। कुंकुमं समर्पयामि। आता गणपतीला काही अलंकार घालायचे असतील तर घालायचे, नसतील तर अक्षता व्हायच्या। श्री पार्थिव महागणपतये नमः। नानाभूषणानि समर्पयामि। आता सुगंधी द्रव्य व्हायची, फुलाला अत्तर वगैरे लावायचं आणि गणपतीला व्हायचं। श्री पार्थिव महागणपतये नमः। परिमलद्रव्याणि समर्पयामि। आता वेगवेगळी सुगंधी फुलं, गणपतीला आवडणारी फुलं वाहूया। श्री पार्थिव महागणपतये नमः। यथा लाभ पुष्पाणि समर्पयामि। तुळस व्हायची नाही, बेल वाहिलेला चालतो। आता आपण 108 नावं घेऊन दुर्वा वाहूया। अथ अष्टोत्तरशत दुर्वांकुरं समर्पयामि। आता 108 दुर्वा व्हायच्या। मी जसं नाव घेईन तसं तसं एक एक दुर्वा व्हायची। अशी 108 वेळा करूया। अथ गणपति अष्टोत्तरशतनामावली प्रारंभ। ओम श्री विघ्नेशाय नमः।
ओम श्री शांताय नमः। ओम श्री जगत्प्रभवे नमः। ओम श्री विगतज्वराय नमः। ओम श्री विज्ञानरूपाय नमः। ओम श्री विश्वाधाराय नमः। ओम श्री महाबाहवे नमः। ओम श्री प्रियाय नमः। ओम श्री वेदविद्याय नमः। ओम श्री सुराधिशाय नमः। ओम श्री अनामयाय नमः। ओम श्री अनिर्लोकाय नमः। ओम श्री निर्मलाय नमः। ओम श्री योगधाग्रे नमः। ओम श्री कांतिदाय नमः। ओम श्री एकदंताय नमः। ओम श्री कमलाक्षाय नमः। ओम श्री सिद्धसेनाय नमः। ओम श्री शर्मदाय नमः। ओम श्री सिद्धाय नमः। ओम श्री दीर्घतुंडाय नमः। ओम श्री विकटाय नमः। ओम श्री मोहवर्चिताय नमः। ओम श्री उग्राय नमः। ओम श्री शुभाय नमः। ओम श्री लीला सेविताय नमः। ओम श्री गणाराध्याय नमः। ओम श्री विघ्नांतकाराय नमः। ओम श्री भूतात्मने नमः। ओम श्री विभवे नमः। ओम श्री कुमारगुरवे नमः। ओम श्री भक्तमंदाराय नमः। ओम श्री वेदस्तुताय नमः। ओम श्री भक्तकल्याणाय नमः। ओम श्री भालचंद्राय नमः। ओम श्री सहस्राक्षाय नमः। ओम श्री सर्वगाय नमः। ओम श्री विश्वचक्षुषे नमः। ओम श्री चित्तेश्वराय नमः। ओम श्री सर्वात्मने नमः। ओम श्री अमयात्मने नमः। ओम श्री ऊर्ध्वरेतसे नमः। ओम श्री सामगाय नमः। ओम श्री अमितविक्रमाय नमः। ओम श्री सत्वधाराय नमः। ओम श्री विद्यानिधये नमः। ओम श्री निर्द्वद्वाय नमः। श्री ओम श्री मोहविक्रमाय नमः। ओम श्री योगीशाय नमः। ओम श्री कामदाय नमः। ओम श्री आपद्धन्त्रे नमः। ओम श्री कामपोषणे नमः। ओम श्री शरणाय नमः। ओम श्री सुमुखाय नमः। ओम श्री करुणाय नमः। ओम श्री शुद्धाय नमः। ओम श्री अव्यग्राय नमः। ओम श्री अनंताय नमः। ओम श्री ढुंडिराजाय नमः। ओम श्री शूर्पकर्णाय नमः। ओम श्री विनाकाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री परमसुंदराय नमः। ओम श्री ज्योतिस्वरूपाय नमः। ओम श्री नित्याय नमः। ओम श्री अनुकूलाय नमः। ओम श्री दिव्यपादाब्जाय नमः। ओम श्री हेरंबाय नमः। ओम श्री रत्नसिंहासनाय नमः। ओम श्री दुर्घर्षाय नमः। ओम श्री कल्याणगुरवे नमः। ओम श्री शिवपुत्राय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री गजास्याय नमः। ओम श्री हिरण्यरूपाय नमः। ओम श्री विश्वमूर्तये नमः। ओम श्री जगन्माय नमः। ओम श्री सनातनाय नमः। ओम श्री बालदुर्वांकुरप्रियाय नमः। ओम श्री मंत्रिणे नमः। ओम श्री महाकालाय नमः। ओम श्री समस्तसाक्षिणे नमः। ओम श्री सर्वज्ञाय नमः। ओम श्री परमाय नमः। ओम श्री पुण्याय नमः। ओम श्री उमासुताय नमः। ओम श्री कामरूपे नमः। ओम श्री महाग्रीवाय नमः। ओम श्री गजाननाय नमः। ओम श्री सिद्धवेदाय नमः। ओम श्री मूषकाधिवाहनाय नमः। ओम श्री महभगवते नमः। ओम श्री पतये नमः। ओम श्री कपिलाय नमः। ओम श्री वक्रतुंडाय नमः। ओम श्री भीमोदराय नमः। ओम श्री गणाध्यक्षाय नमः। ओम श्री पूर्णाय नमः। ओम श्री गणनायकाय नमः। ओम श्री सिंदूरवरदाय नमः। ओम श्री धूम्रकेतवे नमः। ओम श्री प्रथमपूजिताय नमः। ओम श्री आनंदाय नमः। ओम श्री मणिकुंडलमंडिताय नमः। ओम श्री नागयज्ञोपविते नमः। ओम श्री अमेयाय नमः। ओम श्री विश्वधात्रे नमः। ओम श्री महागणपतये नमः। इति गणपति अष्टोत्तरशतनामावलीं सम्पूर्णम्। अथ दुर्वांकुरं समर्पयामि।
अष्टोत्तरशतदुर्वाङ्कुरं समर्पणं कार्यं संपूर्णम्. आता गणपतीची अंगपूजा करूया. पार्थिव गणपतीची मी ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे गणपतीच्या अवयवांना वरती अक्षता व्हायचे. ज्या अवयवाचं मी नाव घेईन त्या अवयवावर गणपतीच्या अक्षता व्हायच्या. श्री गणेश्वराय नमः. पादौ पूजयामि, पायावर वहा. विघ्नराजाय नमः. जानुनी पूजयामि, ढोपरांवर वहा. आखुवाहनाय नमः. उरु पूजयामि, मांड्यावर वहा. हेरंबाय नमः. कटिं पूजयामि, कमरेवर वहा. कामारिसुनवे नमः. नाभिं पूजयामि, बेंबीवर वहा. लंबोदराय नमः. उदरं पूजयामि, पोटाच्या भागावर लावा. गौरीसुताय नमः. स्तनौ पूजयामि, स्तनावर वहा. गणनायकाय नमः. हृदयं पूजयामि, छातीवर वहा. स्थूलकर्णाय नमः. कंठं पूजयामि, कंठावर वहा. स्कंदग्रजाय नमः. स्कंधौ पूजयामि, खांद्यावर वहा. पाशहस्ताय नमः. हस्तान् पूजयामि, हातावर वहा. गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि, मुखावर वहा. विघ्नहर्त्रे नमः. ललाटं पूजयामि, भालावर वहा. श्री सर्वेश्वराय नमः. शिरः पूजयामि, मस्तकावर वहा. गणाधिपाय नमः. सर्वांग पूजयामि, सर्वांगावर अक्षता वहा. आता आपण पत्री वाहूया. जी पत्री असतील ती सगळी पत्री वाहायची. मी नाव घेतो. ओम उमापुत्राय नमः. बिल्वं समर्पयामि, बेलाची पानं वहा. गजकर्णाय नमः. तुलसीपत्रं समर्पयामि. वक्रतुंडाय नमः. शमीपत्रं पूजयामि, शमीची पानं वहा. सुमुखाय नमः. मालतीपत्रं समर्पयामि, मधुमालती पानं वहा. गणाधिपाय नमः. भृंगराजपत्रं समर्पयामि, माक्याची पानं वहा. गजाननाय नमः. श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि, पांढरी दुर्वा वहा. लंबोदराय नमः. बदरीपत्रं समर्पयामि, बोरपत्र वहा. हरसुनवे नमः. धत्तुरपत्रं समर्पयामि, धोत्रा वहा. गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि, आघाड्याची पानं वहा. एकदंताय नमः. बृहतिपत्रं समर्पयामि, डोरलीपत्र वहा. विकटाय नमः. करवीरपत्रं समर्पयामि, कण्हेर वहा. कपिलाय नमः. अर्कपत्रं समर्पयामि, रुईचे पानं वहा. गजदंताय नमः. अर्जुनपत्रं समर्पयामि, अर्जुनसादळा वहा. विघ्नराजाय नमः. विष्णुक्रान्तपत्रं समर्पयामि, विष्णुक्रान्त वहा. बटवे नमः. दाडिमीपत्रं समर्पयामि, डाळिंबाची पानं वहा. सुराग्रजाय नमः. देवदारुपत्रं समर्पयामि, देवदाराची पानं वहा. भालचंद्राय नमः. मरुबकपत्रं समर्पयामि, मरवा वहा. हेरंबाय नमः. अश्वपत्रं समर्पयामि, पिंपळाची पानं वहा. चतुर्भुजाय नमः. जातिपत्रं समर्पयामि, जाई वहा. विनायकाय नमः. केतकीपत्रं समर्पयामि, केवडा वहा. सर्वेश्वराय नमः. अगस्तीपत्रं समर्पयामि, अगस्तीची पानं वहा. आता आपण उदबत्ती वाळूया, नंतर दिवा वाळूया, नंतर नैवेद्य दाखवूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. हाताने घंटा वाजवा. श्री पार्थिव महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. श्री पार्थिव महागणपतये नमः. नैवेद्यार्थे खाद्य नैवेद्यं समर्पयामि. आता जो काही नैवेद्य असेल, दूध, साखर, गूळ, खोबरं, पेढे, जे काही असेल ते प्रथम मंडल करा, त्याच्यावर ठेवा आणि त्याच्या भोवती पाणी फिरवा.
नैवेद्यार्थे गुडखाद्यनैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। पुन्हा एकदा पाणी फिरवा। मध्ये पानीयं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। 3 वेळा हातावरून पाणी सोडा। उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि। आता गंध, अक्षता आणि फूल असं देवाला वाहा। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। आता देवापुढे 2 विड्याची पानं, त्यावर सुपारी, दक्षिणा, फळ, नारळ असं ठेवा आणि त्यावर पाणी सोडा। श्री पार्थिव महागणपतये नमः। मुखवासार्थे पूगी, फल, तांबूलम, दक्षिणांच समर्पयामि, फलानि समर्पयामि। श्री पार्थिव महागणपतये नमः। महानिरांजन दीपं समर्पयामि। दिवा ओवाळा, कापूर ओवाळा। श्री पार्थिव महागणपतये नमः। कर्पूर दीपं समर्पयामि। आता देवाला प्रदक्षिणा स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला आणि साष्टांग नमस्कार घाला। श्री पार्थिव महागणपतये नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। श्री पार्थिव महागणपतये नमः। नमस्कारं समर्पयामि। आता 21 दुर्वांची जोडी सोडवा आणि प्रत्येक वेळी प्रत्येक नावाला त्यातल्या 2 दुर्वा गणपतीवरती वाहायच्या। मी नावं घेतो त्याप्रमाणे 2 दुर्वा गणपतीला वाहायच्या आणि शेवटी 1 दुर्वा उरेल, ती मी माझा श्लोक पूर्ण झाल्यानंतर वाहायची। मी आता सुरू करतो। गणाधिपाय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। उमापुत्राय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। अघनाशनाय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। विनायकाय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। ईशपुत्राय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। सर्वसिद्धिप्रदायकाय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। एकदन्ताय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। इभवक्त्राय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। मूषकवाहनाय नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। कुमारगुरवे नमः। दुर्वायुग्मं समर्पयामि। आता थांबा। आता जी 1 दुर्वा राहिलेली आहे ती श्लोक पूर्ण झाला की व्हायची। गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदाय एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः। श्री महागणाधिपतये नमः। एकां दुर्वा समर्पयामि। आता मंत्रपुष्पांजली वाहूया। श्री पार्थिव हातात फूल घ्या। श्री पार्थिव महागणपतये नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। गंध, अक्षता आणि फूल उंजळीत घ्या आणि देवाच्या चरणावर वाहा आणि हातात फुला घेऊन हात जोडून प्रार्थना हे जो मंत्र म्हणतोय ना तो म्हणायचा किंवा तुम्ही ऐका। आता हातात फुलं घ्या आणि देवासमोर हात जोडून उभे राहा। आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याश्च तव दर्शनात् अपराधसहस्राणि
क्रियन्ते अहर्निशमया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विपो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे विनायक गणेशान् सर्वदेवेन् देवन् नमस्कृत पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्नानिवारणाय। याचा अर्थ असा आहे, देवा गणराया, तुझे आवाहन कसे करावे, पूजन कसे करावे, कोणता उपचार कसा आणि केव्हा करावा, त्यावेळी कोणते मंत्र म्हणावे, ते शुद्ध की अशुद्ध हे मला कळत नाही. ही जेव्हा यथामती पूजा केली आहे ती पूर्ण करून घ्या. सर्वस्वी अपराधी असा मी तुम्हाला शरण आलो आहे. देवा क्षमा करा, मी आपल्या चरणकमलांचा दास आहे असे समजून माझे सहपरिवार रक्षण करा. अनेन यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारैः कृतपूजनेन श्री भगवान श्री पार्थिव महागणपती प्रीयताम. श्री गजाननार्पणमस्तु. हातावरून 3 वेळा पाणी सोडा. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. झालं, पूर्ण पूजा संपली. आता तीर्थप्रसाद घ्या आणि इतरांना वाटा. शुभं भवतु. गणपती उत्तर पूजा. श्री गणेशाय नमः. प्रथम कपाळाला कुंकुम तिलक लावून घ्या. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आता आचमन करायचं. मी 24 नावं घेतो. सुरुवातीच्या पहिल्या 3 नावाला आचमन करायचं, 4थ्या नावाला पाणी सोडायचं. पुन्हा पहिल्यापासून सुरुवातीच्या 3 नावांना आचमन करायचं, 4थ्या नावाला हात धुवून घ्यायचे आणि हात जोडून बसायचं. ओम श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पाणी सोडा. पुनराचम्यम. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पाणी सोडा. हात धुवून हात जोडून बसायचं. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम तपः ओम सत्यम्. आता गायत्री मंत्र म्हणा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम. आता हातात अक्षता घ्या आणि मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणायचं.
अद्येत्यादि पूर्व उच्चारित एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री पार्थिव महागणपति देवता प्रीत्यर्थं पंच उपचारैः उत्तर पूजनम करिष्ये. आता हातावरून पाणी सोडा. आता गंध फूल असं दीप नैवेद्य हे उपचार आपण आता करूया. तर प्रथम आता गंध लावूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. गणपतीला चंदन लावा. आता अक्षता वाहाव्या. श्री पार्थिव महागणपतये नमः. अक्षतान् समर्पयामी. आता फुलं वाहूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. पुष्पाणि समर्पयामी. आता दुर्वांकुर वाहूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. दुर्वांकुरं समर्पयामी. आता उद्बत्ती ओवाळूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. धूपं समर्पयामी. आता दिवा ओवाळूया. श्री पार्थिव महागणपतये नमः. दीपं समर्पयामी. आता गणपतीसाठी जो काही नैवेद्य आणलेला असेल तो मंडल करा आणि त्याच्यावरती ठेवा आणि त्याभोवती पाणी फिरवा. श्री पार्थिव महागणपतये नमः. नैवेद्यार्थे नैवेद्यम खाद्य नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उभानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. मध्ये पानीयम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदनाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. उत्तरा 3 वेळा पाणी सोडा. उत्तरा पोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. करोद्वर्तनार्थे गंधाक्षतपुष्पं दुर्वांकुरं समर्पयामी. गंध अक्षता फूल दुर्वा असं गणपतीला वाहा. आता विडा दक्षिणा फळ याच्यावरती पाणी सोडा. आता गणपतीसमोर हात जोडा. अनेन यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारैः कृत उत्तर पूजनेन भगवान श्री महागणपती प्रियताम. म्हणून आता हातावरून पाणी सोडा. आता हात जोडा. आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिः पुण्याश्च तव दर्शनात्. अपराधसहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया. दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विपो जहि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामान् ददेहि मे. विनायक गणेशान् सर्वदेव नमस्कृत. पार्वती प्रिय विघ्नेशान मम विघ्न निवारय. याचा अर्थ असा आहे, देवा सिद्धिविनायका
आपली पूजा कशी करावी, कोणता उपचार केव्हा कसा करावा हे मला समजत नाही. मी आपल्या चरणांचा दास आहे. जे कमी जास्त झाले असेल ते पूर्ण करून घ्या. माझे हातून, माझ्या मुलाबाळांचे, पाहुण्यांचे हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून सहपरिवार रक्षण करा. सर्वस्वी मी आपला दास आहे. माझ्या सर्व संकटांचा परिहार करून, माझ्या उद्योगधंद्यातील भासणाऱ्या अडचणी दूर करून, त्यात मला यश लाभ प्राप्त व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमचे हातून सेवा करून घ्यावे. अधिक काय सांगू, माझा सर्व भाव आपण जाणता आहात. कृपादृष्टी ठेवा हीच प्रार्थना. बोला मंगलमूर्ती मोरया. आता सर्वात शेवटी सर्वांचं नमस्कार करून झाल्यानंतर गणरायावर अक्षता वाहायच्या आणि अक्षता वाहून झाल्यानंतर मूर्ती किंचितशी हलवायची आणि विसर्जनासाठी घेऊन जायची. मी आता मंत्र म्हणतो, त्या मंत्राने देवावर अक्षता वाहायच्या. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. मंगलमूर्ती मोरया. शुभं भवतु.